श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 10, समास 5. पंचप्रलय. ब्रह्मदेवाच्या दिवसाला आरंभ झाला की विश्व निर्माण होतं आणि त्याचा दिवस संपून रात्र सुरू झाली की विश्वाचा संहार होतो. रात्र संपून दिवस सुरू झाला की पुन्हा विश्व निर्माण होतं. त्यामुळे भूतांचा तोच समुदाय पुन्हा जन्म घेतो. ब्रह्मदेवाच्या दिवसाला कल्प किंवा सर्ग म्हणतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीला प्रलय म्हणतात. आपल्या कालगणनेप्रमाणे कल्प म्हणजे 4,32,00,00,000 वर्ष होतात. इतकी वर्ष झाली की ब्रह्मदेवाचा दिवस संपतो. मग रात्र सुरू होते. जेव्हा प्रलय सुरू होतो तेव्हा ज्या क्रमाने विश्व निर्माण झालं त्याच्या बरोबर उलट, त्या उलट क्रमाने विश्वाचा लय होतो. आता प्रलय किती प्रकारचे आहेत? तर एकंदर 5 प्रलय आहेत. कोणते कोणते? 2 पिंडांचे, 2 ब्रह्मांडाचे आणि 1 विवेक प्रलय. पिंडाचे प्रलय कसे असतात? पिंडाचे प्रलय म्हणजे पहिला जर म्हटला तर एक गाढ झोप आणि दुसरं मरण. ब्रह्मांडाचे कसे असतात? तर ब्रह्मांडाचे 2 प्रलय. त्याच्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवता झोपतात. तो निद्रा प्रलय. तो ब्रह्मांडाचा पहिला प्रलय झाला. आणि ब्रह्मांडाचाच दुसरा प्रलय, या 3ही देवतांचा अंत होतो, तो ब्रह्मप्रलय. आणि 5वा आहे तो विवेक प्रलय. म्हणजे काय? तर जे दिसतं ते खरं भासतं की नाही आपल्याला. विवेकाने दृश्य खरं नाही म्हणून बाजूला सारावं, हा झाला विवेक प्रलय. त्यासाठी आत्मानात्म विवेक करावा लागतो. संपूर्ण दासबोध विवेक कसा करावा तेच शिकवतं. आणि संत असं करतात. आत्मा आणि अनात्मा यातला भेद समजून घेणं म्हणजे आत्मानात्म विवेक. माणूस म्हणजे देह, आत्मा आणि मन यांचा संगम आहे. यापैकी देह आणि मन हे अनात्मा आहेत आणि आत्मा परब्रह्म स्वरूप आहे. मन आणि देह दोन्ही पंचमहाभूतात्मक आहेत. पंचभूतात्मक जे दृश्य विश्वाचा भाग आहेत. आणि परब्रह्म हे अतींद्रिय आहे. हे ओळखून त्याच्याशी तादात्म्य साधणं म्हणजे विवेक प्रलय. हा सूक्ष्म अभ्यास आहे. स्टार नोट मध्ये सांगितलंय, समर्थच म्हणतायत. बरावोखटा सर्व संसार झाला, अकस्मात येईल रे यम घाला. म्हणोनी भले सांगती सत्य चाला, जनी दास तोषी कवितो मुलांना. जय जय रघुवीर समर्थ.